वेलकम टू ऑल. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. राज्यसेवा 2025-2026 जो आपला न्यू पॅटर्न आहे, तर त्या न्यू पॅटर्नच्या दृष्टिकोनातून तुम्हाला माहीत असेल की नसेल, तर माहीत नसेल तर जे आपलं टू द पॉइंट नावाचं मासिक आहे, म्हणजे राज्यसेवा वर्णनात्मक पद्धतीला संपूर्ण डेडिकेटेड हे आपलं पहिलं मासिक आहे बरं का, जे 2023 पासून निघत असते आणि पूर्णपणे त्याला काय म्हणतात की मोफत आहे हे. तर त्याविषयी तुम्हाला मासिक कसं उपलब्ध होईल, हे कसं ॲसेस होईल, याविषयी आपण थोडक्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा आपण प्रयत्न हा करणार आहोत. जर राज्यसेवेची तयारी करत असाल किंवा जर तुम्ही एक चांगले वाचक असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि त्यासोबत हे मासिक सुद्धा वाचा बरं का. याचं कारण म्हणजे काय, याचं जे कंटेंट आहे ते त्याला काय म्हणतात की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य बोललेलं आहे, वाचाल तर वाचाल. बरोबर. एक चांगल्या व्यक्तिमत्वासाठी सर्वात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर तो उत्तम वाचक असावा. जर उत्तम वाचक असेल तर बाकी पुढल्या गोष्टी सगळ्या सुरळीत होतात. आज नवीन जे फॅशन आहे MPSC मध्ये क्षेत्रात, एलिमिनेशन मेथड, शॉर्ट ट्रिक मेथड, सगळ्या मेथड, ह्या मेथड म्हणजे काय माहिती आहे का, गाडी पूर्ण शिकल्यानंतर जेव्हा आपण कट बीट मारतो किंवा स्टंट मारतो ते म्हणजे त्या गोष्टी आहे. पण त्याच्या आधी स्टेप बाय स्टेप सगळे रूल ऑफ द गेम किंवा सगळ्या गोष्टी समजणं अत्यंत गरजेचं आहे. मॉरल ऑफ द स्टोरी म्हणजे काय, जर वाचन तुमचं उत्तम असेल ना तर कोणतंही क्षेत्र तुमच्यासाठी हे ऑल डोअर ओपन, सगळे डोअर ओपन आहे. आणि जर वाचन नसेल तर मग तुम्हाला मृगजळा मागे धावावं लागते. 199 बॅच, 299 बॅच, अशी बॅच तशी बॅच, हे रिव्हिजन ते रिव्हिजन, त्याला काही होत नसते. चला कळलं. शेवटी कट ऑफ आणणारे मुलं हे वेगळे आहे बरं का. थोडं वाईट वाटत असेल तुम्हाला, बट द मॉरल ऑफ द स्टोरी या क्षेत्राचं एक वैशिष्ट्य असं आहे की जो वाचेल तो टिकेल आणि जो टिकतो तो वाचलेलाच असतो. जे मुलं पास झालेले आहे एक वेळा त्यांच्या पर्सनॅलिटीकडे बघा, तुम्हाला डिफॉल्ट दिसत नाही. तो परिपूर्ण सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करूनच तो पास होतो बरं का. ठीक आहे. चला, तर त्या दृष्टिकोनातून जे आपलं टू द पॉइंट नावाचं एक जे मासिक आहे, जे आपण 2023 पासनं हे पहिलं मासिक होतं बरं का. होतं म्हणजे काय आहे की जे डेडिकेटली या वर्णनात्मक पद्धतीला मराठीमध्ये त्याला काय म्हणतात की हे आहे आपलं. आणि जे तुम्ही नोट्सला प्रतिसाद देता, आपल्या जो माझा वाचक वर्ग आहे की तो वाट पाहतो. कारण म्हणजे असं मुलं म्हणतात बरं की सर मराठीमध्ये विस्तृत, मुद्देसूद, सविस्तर, बरोबर, जर नोट्स कुठली असेल तर ती आपली परिवर्तनची असते आणि आपण त्याच्यावरच काम करतो. म्हणून आपली टॅगलाईन तुम्हाला माहित असेल, ओनली कंटेंट नथिंग एल्स ही आहे. जर माहीत नसेल तर आपण ते त्याला काय म्हणतात की शॉर्टकट फॉटकट त्याच्या मागे पडत नाही आपण. ठीक आहे. चला लवकर आपण मुद्द्यावर येऊ. तर हे मासिक हे नंतर बघू आपण. तर कसं अवेलेबल होईल, तर साहजिक आहे परिवर्तन एक्झाम प्रेप नावाचं आपलं जे ॲप आहे हे तुमच्याकडे डाउनलोड असेलच. नसेल तर प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करून घ्या. ओके, सिंपल प्रोसेस आहे, त्यात काही नाही. प्ले स्टोअरवर जायचं, ओके, परिवर्तन एक्झाम प्रेप डाउनलोड करायचं. ठीक आहे. सगळ्या प्रोसेस पूर्ण करायच्या. हा लोगो आहे आपला, बरोबर. पण जसं तुम्ही सगळ्या प्रोसेस पूर्ण केल्या तर तुम्हाला ॲपचा या प्रकारचा इंटरफेस दिसेल आपला. ठीक आहे. कंबाईनचा कोर्स, राज्यसेवा, UPSC, सरळ सेवा, डिपार्टमेंटल, त्यानंतर फ्री कोर्स, PDF नोट्स जर तुम्हाला काही विकत घ्यायचं असेल तर, बुक्स विकत घ्यायचं असेल तर, त्यानंतर फ्री नोट्स. ओके, या प्रकारचं तुम्हाला इथं दिसेल. तर यामध्ये तुम्ही फ्री कोर्समध्ये गेले तरी चालेल टू द पॉइंट मासिकासाठी, किंवा राज्यसेवा कोर्समध्ये गेले तरी चालेल. दोन्ही जागी हे अवेलेबल करून दिलेलं आहे, पूर्णपणे मोफत आहे. एक तर राज्यसेवा कोर्समध्ये किंवा फ्री कोर्समध्ये. ठीक आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला हा कोर्स हे बघा या प्रकारचे इंटरफेस दिसेल, टू द पॉइंट मासिक. ओके. जसं तुम्ही याच्यावर क्लिक केलं व्ह्यू कोर्स म्हणून, लगेच बघा लाईव्ह किंवा रेकॉर्डेड असं होईल. तर यामध्ये रेकॉर्डेडवर क्लिक करायचं आहे तुम्हाला, बरोबर. जसं रेकॉर्डेडवर क्लिक केलं, कळलं ना, पहिले सगळ्या जे प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो करायचे. राज्यसेवा का फ्री कोर्स कुठेही गेलं तरी चालते. ओके. फ्री कोर्समध्ये गेलं तर वरच राहते, राज्यसेवामध्ये गेलं तर स्क्रोल करायचं सर्वात खाली, कारण आपल्या ह्या बॅचेस भरपूर आहे सगळ्या. म्हणजे पहिला आपला पुन्हा क्लास ठरलेला आहे की जो सेक्शन वाईज, म्हणजे फाउंडेशन बॅच तर आपली आहे इंटिग्रेटेडची, याची डिस्क्रिप्टिव्हची, पण सोबत सेक्शन वाईज पण बॅचेस आहे बरं का आपल्या. का बरं, कारण दोन्ही पर्याय अवेलेबल आहे. ठीक आहे. याला आपण नंतर बघू. चला पुढे. जसं तुम्ही पुढे गेलं, जसं या रेकॉर्डेडवर तुम्ही क्लिक केलं
तर त्यामध्ये त्याला काय म्हणतात की या प्रकारचं कार्यक्रम तुम्हाला दिसेल. मी तुम्हाला पुन्हा सांगितलं होतं की टू द पॉइंट हे पहिलं असं डेडिकेटेड मासिक आहे डिस्क्रिप्टिव्हसाठी, जे महाराष्ट्रातलं पहिलं आहे. 2023 सगळे याच्यामध्ये टाकलेले आहे, 2024 सगळे यामध्ये टाकलेले आहे, आणि हे 2025 जे आता चालू आहे. ठीक आहे. तर आता साहजिक आहे हे दोन वाचण्याची गरज नाही आहे, पण युपीएससीच्या दोन मागं झाल्यानं 23 आणि आधीची याच्यामधनं प्रश्न युपीएससी मेन्सला होते बरं का, ते तुम्ही चेक करा. नंतर 25ला जसं क्लिक केलं तुम्ही बरोबर, तर बघा या प्रकारच्या तुम्हाला ओके जानेवारी 25, फेब्रुवारी ओके मार्च, त्यानंतर एप्रिल, याच्या खाली मे आणि जून असं दिसेल तुम्हाला या महिन्याचं, हे 23, 24, 25चं. ठीक आहे. तर आता तयारी सुरू केली असेल तर साहजिक मला असं वाटतं जून पासनं ओके मार्च, फेब्रुवारी मार्च पासनं वाचा. पण हे कंटेंट कसं आहे माहितीये का, हे काही कंबाईन सारखं कंटेंट नाही बरं का, वन लाईनर वगैरे. हे कम्प्लिटली डेडिकेटेड टू डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, हे त्याच्यासाठीच डेडिकेटेड आहे. का बरं, कसं पुढे बोलतो. ठीक आहे. समजा एखादी तुम्ही ओपन केली, समजा ही पीडीएफ ओपन केली, या प्रकारचं तुम्हाला मासिक दिसेल. त्यामध्ये इथं हे जे ब्ल्यू कलर आहे ना, याच्यावर तुम्ही क्लिक केलं की त्या डाउनलोडचा ऑप्शन येतो. हे मोफत डाउनलोड होऊन जाते तुमच्या मोबाईलमध्ये, म्हणजे सेव्ह पण करू शकता, प्रिंट पण करू शकता. हे पूर्णपणे मोफत आहे, काही प्रॉब्लेम नाही. याची सर्वात मोठी फीज एकच आहे की तुम्ही वाचन केलं पाहिजे. बरोबर सर म्हणा, तेच तर सर्वात मोठी फीज आहे की आम्ही करत नाही. लक्षात ठेवायचं, तुम्ही जर उत्तम वाचक असाल तर स्पर्धा परीक्षा क्षेत्र तुमच्यासाठीच आहे. आणि जर तुम्ही त्याला काय म्हणतात की कंटाळवाना येत असेल रिडिंगसाठी, तर समजून घ्यायचं ते मृगजळ आहे. इज दॅट क्लिअर. म्हणजे जे त्याला काय म्हणतात आपण तुमच्या भाषेमध्ये जे मोठे एज्युकेटर आहे ना, मॅच्युअर एज्युकेटर, त्यांचा तुम्ही काउन्सिलिंग, त्यांना कधी मार्गदर्शन घ्यायला जा, कळलं का. ते व्यवस्थित तुम्हाला सांगतात की बाबा वाचा लागेल बरं का संदर्भ पुस्तक, समजलं का. आणि ऍडमिशन घ्यायची असेल तर सांगतात एवढं कर होऊन जाते. असे दोन प्रवाह हे दिसून येतात. पण त्यामध्ये हे डाउनलोड होईल. सर्वात मोठी फीज काय, हे वाचावं लागेल. ठीक आहे. आता बघा, हे आहे आपलं जून महिन्याचं मासिक बरोबर. यामध्ये बघा आपण हे फक्त मी पहिलंच पेज आणलेलं आहे, आपण जास्त कव्हर केलेली आहे. जसं आठवते का, आतापर्यंत उपसभापती पद हे आपल्या इथं काही नाही आहे, म्हणजे भरलेलं नाही आहे. उपसभापती कशाचा, याचा डेप्युटी स्पीकर आपल्या इथं. तर त्याचं काय रिलेव्हन्स आहे GS2 मध्ये. ओके. कास्ट सेन्सस GS2 मध्ये, दारिद्र्य कमी करण्यात भारताची प्रगती, बरोबर नाही का. नमस्ते योजना, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ओके. इकॉनॉमिक्सचा GS3चा, भारत ब्रिटन मुक्त व्यापार करार, ओके. असं करत करत ई कचरा, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, नोटाची सक्ती, आता आलं ना ते सुप्रीम कोर्टात जजमेंट, हे सगळे याच्यामध्ये आहे. आणि आता व्हिडिओ व्यवस्थितपणे ऐका मी काय म्हणतो. तर जर तुम्ही हे नोट्स ओपन केली, समजा उदाहरणार्थ उपसभापती घटनात्मक पद, इथं बाजूनच आपण सिलेबस देतो की बाबा हे 4 पैकी कोणत्या पेपरमध्ये येते, कोणत्या वैकल्पिक विषयाला ऍड होते. मग आपण चर्चेत काय आपण ते याच्यामध्ये समाविष्ट करतो. त्यानंतर आपण इंडेक्स टाकतो. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, ही ऑर्गनाइज नोट्स आहे बरं का, ही सविस्तर नोट्स आहे. ज्याला काही काही लोक म्हणतात सर तुमच्या नोट्समध्ये लयच फापट पसारा असतो. बाळा, त्याला फापट पसारा म्हणत नाही, त्याला सविस्तर म्हणतात. कळलं का इथपर्यंत. नाव जरी टू द पॉइंट असेल तरी नोट्स सविस्तर आहे. याचं कारण, जेव्हा 1000 शब्द वाचाल तेव्हा लक्षात ठेवायचं 10 वाक्य लिहिता येते. आणि ज्याच्यामुळे ही परीक्षा डेंजरस झालेली आहे ती त्याचा शब्दाचं नाव डिस्क्रिप्टिव्ह आहे, लिहायचं आहे. आणि उत्तम माहितीये का उत्तर कोणतं असते, चांगलं उत्तर कुठलं असते. जर आयोगानं बेसिक प्रश्न विचारला तर करंटची जोड देता आली पाहिजे, आणि करंटवर प्रश्न विचारला तर बेसिकशी जोड देता आली पाहिजे. बरोबर नाही का. त्याला उत्तम उत्तर म्हणतात. आणि ते प्रूव्ह करता आलं पाहिजे एक्झामिनर समोर, सांगता आलं पाहिजे, प्रेझेंट करता आलं पाहिजे. म्हणून त्यासाठी हे सविस्तरपणा अत्यंत गरजेचं आहे बेसिक सोबत, बरोबर नाही का. आणि मग एक एक पॉइंटला काय होते, सुरुवात होते. एक नोट्स आपली कमीत कमी 3-4 पेजेसची असते. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं आपली सर्वात मोठी फीज आहे की तुम्ही वाचक पाहिजे, बस, बाकी काही नाही. नाही तर मला हे काय 50 रुपयामध्ये ठेवता आली असती नोट्स, 99 रुपयामध्ये ठेवता आली असती हे मासिक, पण नाही, वाचू द्या, कारण नवीन पॅटर्न आहे. ओके. कंटेंटचा खूप मोठा बॅकलॉग आहे. समजा ही दुसरी नोट्स घेतली, ओके, जाती जनगणना गरज आणि समस्या. अगेन सिलेबसला कुठे येते, पेपर 1 सोसायटी, पेपर 2 सोशल जस्टिस इथं दिलेला आहे. त्यानंतर चर्चेत का, इंडेक्स, नोट्सला सुरुवात. इज दॅट क्लिअर.
तर या प्रकारे ही सविस्तर नोट्स असते. ओके, मी आजपर्यंत कधी नोट्स बद्दल तुम्ही टेलिग्रामवर चेक करा, मी कधीच म्हणत नाही ते शेअर करा आणि ते करा, बस आम्ही टाकतो. याचं कारण आम्ही फोकस फक्त त्या मुलांवर करतो बरं का, की ज्यांना एमपीएससीचे प्रोटोकॉल्स ठीकठाक माहित आहे, अभ्यासक्रम ठीकठाक माहित आहे, रिक्वायरमेंट ठीकठाक माहित आहे, आणि ते विद्यार्थी बरोबर मागच्या 3 वर्षापासून व्यवस्थित वाचत आहे. इन्स्टिट्यूशनला फीडबॅक आहे बरं का, की दिल्लीमध्ये जे विद्यार्थी यूपीएससीची मराठीमध्ये प्रिपरेशन करतात, सर म्हणे तुमच्या या नोट्स या तिथं झेरॉक्स सेंटरवर अवेलेबल आहे, आणि तिथं पाटी लिहून आहे अशी की मराठीमध्ये टू द पॉइंट मासिक यूपीएससीसाठी उपलब्ध असेल. इज दॅट क्लिअर? तर त्या कारणामुळे या संधीचा फायदा घ्या, आणि सर्वात मोठी याची फीज आहे की वाचा. ओके, रीड करा. चला समजलं? हे 2 सॅम्पल मी तुम्हाला इथे अवेलेबल करून दिले, आणि जे लोक माहित आहे त्यांना माहित आहे, जे लोक नवीन आहे फक्त त्यांच्यासाठी मी काय करत आहो हे सांगत आहो. चला ठीक आहे पर्यंत. आणि हा आपला काय ऍप आहे याच्यावर व्यवस्थितपणे काय करून घ्या, ते डाउनलोड करून घ्या. चला समजली इथपर्यंत? तर या तऱ्हेनं जस्ट फक्त मला मासिकाची माहिती द्यायची होती, आणि पूर्णपणे मोफत आहे. फक्त सर्वात मोठी फीज आहे की वाचावं लागते. मी तुम्हाला सांगतो, पहिला अटेम्प्ट आहे. आपण आरंभ नावाची बॅच लॉन्च केलेली आहे ती याच कारणामुळे, कारण मुख्य देता आली पाहिजे. हे मासिक मोफत अवेलेबल करून दिलं याचं एकच कारण आहे की मुलांना वाचायला साहित्य मिळालं पाहिजे. कारण त्या आपल्या गावाकडे एक म्हण आहे, आठवते का? जिथं दात आहे तिथं चणे नाही, आणि जिथं चणे आहे तिथं दात नाही. म्हणजे जे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी ज्यांना वाचायचं आहे, अभ्यास करायचा आहे, पण ज्यांच्या फॅसिलिटी अवेलेबल नाही, त्यांनी घाबरायचं नाही. डिस्क्रिप्टिव्हला हे मासिक पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड पण करता येते, प्रिंट पण मारता येते. व्यवस्थितपणे वाचा. लेखन कौशल्य रोज लिहा, रोज रोज काहीच नाही करायचं. लेखन कौशल्य सुधारवण्याचं जगातलं एकमेव त्याला काय म्हणतात की वेपन्स आहे. ते म्हणजे काय? जे एखाद्या न्यूजपेपरमधनं, एखाद्या पुस्तकामधलं जे तुम्ही वाचलं ते स्वतःच्या भाषेमध्ये सुरुवातीला 5 ओळीमध्ये लिहा, म्हणजे 50 शब्द, मग 7 ओळीमध्ये लिहा, मग 10 ओळीमध्ये लिहा, असं हळूहळू वाढवा. राज्यसेवा ही टाइम टेकर एक्झाम आहे, ही कंबाईन सारखी नाही बरं का. मी नेहमी म्हणतो कंबाईन काही महिन्यात होते, राज्यसेवेला थोडं वर्ष लागते. आणि त्यातल्यात एक्झाम डिले होणं त्या फंद्यामध्ये पडू नका. याच्या 10 वर्ष आधी पण एमपीसी डिलेच होत होती, आणि इथून पुढच्या 20 वर्षांमध्ये पण एक्झाम डिलेच होणार आहे. त्या वेळेवर होणार नाही हे तुम्ही खात्री घ्या, आणि त्याच्यात तुम्ही डोकं पण लावू नका आणि एनर्जी वेस्ट करू नका. तुम्ही फक्त फोकस करा की माझ्या पुढे काय आहे, एक्झाम कोणती, ओके काय एक्झाम लवकर झाली का उशिरा झाली का, जर तू नापास झाला काय करतं, एक्झाम कशी हो, माझं त्या लिस्टमध्ये नाव असलं पाहिजे, यावर फोकस करा. आणि ते एकच आहे, कंटेंट कंटेंट कंटेंट, सराव, PYQ, FYQ, या सगळ्या गोष्टी. हे जे एक्झाम आता 2024चे जे कट ऑफ हाय वर गेले, खूप जास्त वर गेले, त्याचं रिझन काय? एक्झाम पुढे गेल्यामुळे जे अभ्यासू विद्यार्थी होते त्यांनी त्याचा सदुपयोग करून घेतला, बरोबर. आणि बाकी आपण लोक चर्चेमध्ये राहिलो. तो पोरगा लायब्ररी एक्झाम समोर गेली की लगेच लायब्ररीमध्ये बसायचा, लगेच टाइम टेबल बनवायचा, लगेच रिव्हिजन मारून घ्यायचा, शिका. म्हणून त्याचा कट ऑफ 62 क्रॉस झाला ना, कंबाईन बद्दल बोलत आहोत. म्हणून त्याचा कट ऑफ 117 क्रॉस झाला ना, राज्यसेवेबद्दल बोलत आहोत. म्हणून त्याला काय म्हणतात की फक्त स्वतःला बघा. है ना, स्वामी विवेकानंद म्हणतात ना की स्व बघितलं तर विश्व ऑटोमॅटिक दिसते. इथिक्स शिकवतो त्यामुळे थोड्याफार गोष्टी माहीत असतात मला या. त्या कारणामुळे त्या आधारावर लेखन कौशल्य करा. एक्झाम त्याला काय म्हणतात की ही कठीण नाही, टफ नाही, जर व्यवस्थित मार्गाने गेलं तर. आणि इथून 10 वर्ष आधी जेव्हा आम्ही प्रिपरेशन करत होतो दिल्लीमध्ये, तेव्हा माहिती आहे का तुम्हाला, तिकडून इंग्लिशमध्ये शिकवलं जात होतं आणि मराठीमध्ये चालू लेक्चरमध्ये ट्रान्सलेट करत होतो नोट्स बनवण्यासाठी. आता तसं राहिलेलं नाही आहे. आता सगळं मटेरियल अवेलेबल आहे, फक्त आपली तयारी पाहिजे ते वाचन करण्याची, बरोबर. 2 वर्ष पॅटर्न समोर गेल्यामुळे आज मार्केटमध्ये बघा ना, इथिक्सचे 7-8 पुस्तक अवेलेबल आहे. आपलं टू द पॉइंट नावाचं मासिक आहे, या व्यतिरिक्त अजून 4-5 मासिक हे अवेलेबल आहे. असं नाही आहे म्हणून आहे, ते पण मासिक मोफतच उपलब्ध आहे. फक्त तयारी आहे, फक्त फीज याची आहे, तुम्ही वाचनासाठी रेडी आहे का? इकडे नोट्स वाचून तर बघा ही. आणि नोट्सच्या प्रत्येक शेवटी आपण एक प्रश्न दिलेला आहे, बरोबर, की या नोट्सवर कशा प्रकारचा प्रश्न आयोगानं विचारलेला आहे. म्हणजे PYQ पण आहे, कारण आता नवीन पॅटर्न असल्यामुळे आपला PYQ म्हणजे UPSC आहे ना, तर ते पण सुद्धा दिलेलं आहे. सो त्या दृष्टिकोनातून हे व्यवस्थितपणे वाचा, नियोजन करा.
ओके. जे 2026 ची तयारी करणार आहे त्यांनी तर प्रिंट काढा, व्यवस्थितपणे वाचन करा. आणि जे 25 ची तयारी करत आहे त्यांनी पूर्ण फोकस आपला प्रीवर ठेवा सध्या. ओके. फक्त 20% रोज 1 तास फक्त लिखाण करत राहा, कारण प्री काढणं अत्यंत गरजेचे आहे. आणि जे आरंभ बॅचला जो तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे, ही आपली बॅच पहिल्यांदा आपण त्याला काय म्हणतात की ही आरंभ बॅच आपण सुरू केली पूर्व परीक्षेला. आणि जो तुम्ही प्रतिसाद म्हणजे प्रमाणाच्या वर प्रतिसाद दिला, म्हणजे या बॅचला जो दिला, फक्त ज्या लोकांनी ऍडमिशन घेतलेली आहे त्यांना एकच विनंती आहे की सोबत सोबत चला. एज्युकेटरचा टॉपिक संपला तर तुमचा टॉपिक संपला पाहिजे. बाकी या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स पण दिलेले आहे, तुम्हाला शॉर्ट नोट्स पण दिलेले आहे, ओके, लॉंग नोट्स पण आहे, व्हिडिओ पण आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल करून, PYQ पण आहे. सगळं म्हणजे एक कन्सोलिडेटेड आहे, कुठं फटकण्याची गरज नाही की बाबा जॉग्राफी मी वाचत आहोत, PYQ दिलेलं आहे, त्याच्यात वर एक फोल्डर आहे बघा PYQ म्हणून. सगळे 2018 पासून 24 पर्यंतचे सगळे PYQ वर दिलेले आहे नाही का. तर ते फक्त काय करा, व्यवस्थितपणे फॉलो करा. बाकी सगळं नक्कीच सातत्य असेल तर रिझल्ट येईल आपला. चला ठीक आहे. तर मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, तर हे आपलं मासिक आहे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह साठी, जे 2023 पासून येते. 2 वर्षानंतर मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवला. का बरं बनवला व्हिडिओ मी, तर माहीत असायला पाहिजे बाबा की म्हणजे कसं काय. तर ठीक आहे, टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्टिव्ह साठी मी खाली दिलेली आहे. तो डेडिकेटली डिस्क्रिप्टिव्ह साठी पोरांचाच तो ग्रुप आहे, बरोबर नाही का. तो तुम्ही जॉईन करून घ्या. आणि जे काही ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल जे राज्यसेवेची तयारी करतात, ही तयारी करायला पैशापेक्षा त्याला काय म्हणतात की तुमचं मोटिवेशन लागते बरं का. हा, इथं करेज लागते, करेज, जोक नाही. क्लासवाल्याला पण शिकवणं होत नाही बरं का. 9 पेपर ते 4 GS आणि 2 त्याला काय म्हणतात वैकल्पिक विषय. क्लासवाला पण नाकी 9 येतो. जे विद्यार्थ्याची स्थिती आहे ती क्लासवाल्यांची 18 एज्युकेटर लागतात संपूर्ण सिलेबस शिकवायला. त्याच याच्यामधून आपण की तुम्हाला या प्रकारचं एक हेल्प मिळावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, किंवा जो होतकरू विद्यार्थी आहे जो वाचतो, आणि वाचलं ना तुम्हालाच कळते बरं का एलिमिनेशन, तुम्हालाच कळते बरं का शॉर्टकट, तुम्हालाच कळते बरं का आयोग कुणीकडे चालला. तर तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाहीये, हे लक्षात ठेवा. तर त्यासाठी आपण हे मासिक उपलब्ध करून दिलेलं आहे. ठीक आहे, सगळी प्रोसेस पण तुम्हाला सांगितलेली आहे. आणि मासिक वाचल्यानंतर कृपया मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देत चला, कारण तुम्हाला माहित असेल की नसेल, मी एज्युकेटर नंतर आहो, आधी मी कंटेंट डेव्हलपर आहो बरं का. म्हणजे मी रायटर आहो, मी लिखाण करतो. हा, तुम्ही जर बघितलं असेल माझे सगळे पुस्तकं लेखक आणि संपादक अभिजित राठोड आहे. म्हणजे मी रायटिंग पण करतो, संपादकचा अर्थ होतो त्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या मीच बघतो. म्हणून मला त्याला काय म्हणतात की त्या शिकवण्यापेक्षा याच्यामध्ये जास्त आवड आहे. म्हणजे मी जेव्हा शिकवायला सुरुवात केली, सुरुवातीला 2 वर्ष मी हे लिखाण केलं, आणि आजही ज्या परिवर्तनच्या नोट्स येतात त्या मीच बघून किंवा माझ्याकडूनच त्या पुढे जातात. ठीक आहे पर्यंत. तर व्यवस्थितपणे बघा आणि व्यवस्थितपणे वाचा. ठीक आहे, जर वाचले तर आन्सर बघा, तुम्हाला एकदम फर्निश आन्सर तुम्ही नक्कीच लिहाल. ठीक आहे, थँक्यू सो मच.